तर नांदेडमध्ये महायुतीच्या नेत्यांमध्येच मतभेद पाहायला मिळत आहेत। भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यामध्ये वार पलटवार सुरूच आहे। हदगावमध्ये झालेल्या सभेमध्ये अशोक चव्हाणांनी चिखलीकरांवर टीका केली होती। माझं नाव घेतल्याशिवाय जेवण जात नाही असं चव्हाण म्हणाले होते। त्यांच्या या टीकेला आमदार चिखलीकरांनी प्रत्युत्तर दिलंय। माझं नाव घेतल्याशिवाय चव्हाणांना समाजामध्ये स्थानच नाही अशी टीका त्यांनी केली आहे। शुल्लक राजकारण जे जिल्ह्यात चालतं ना ते सोडून द्या, ते कधी संपणार नाही। ते चांगलं चाललंय त्याला वाईट म्हणायचं, जे वाईट चाललंय त्याला चांगलं म्हणायचं, करायचं खोटं खोट्याचं खरं हेचा कार्यक्रम आहे। आणि निवडणुकीत तर ऊत येतो या गोष्टीत। निवडणूक आली की जास्त आता तुम्ही ऐकलं महिना 2 महिने हेच चालणार आहे कार्यक्रम। आमचं म्हणणं एवढंच की माझा जिल्हा महाराष्ट्रातल्या टॉप 10 मध्ये माझा जिल्हा राहिला पाहिजे, ही माझी भावना आहे। एवढे घोडे काढण्यामध्ये तो तसा मी तसा हे काही उपयोग, काहीच उपयोग नाही। जग कुठे चाललं, आपण कुठे चाललो आहे। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही, अडचणी काही लोकांची। मी काय कधी फिकर करते, काही फिकरच करत नाही। काही लोकांना माझं नाव घेतल्याशिवाय आता समाजात स्थान नाही। अगोदर वडिलाच्या पुण्यामुळे काही लोकांना संधी मिळाली आणि आता माझ्यावर टीका करून संधी मिळवण्याचा प्रयत्न आहे। म्हणून याला मी फारसं महत्त्व देत नाहीये। काही प्रत्येक ठिकाणी असे बगल बच्चे सोडायची सवय लागली। छोट्या छोट्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आपसात भांडणं लावायची सवय लागली आणि छोट्या कार्यकर्त्यांनी एखाद्या मोठ्या कार्यकर्त्याच्याबद्दल टीका करायला लावायची सवय ही मंडळी करतात आणि त्याच्यातून आपलं स्वतःचं हित साधतायत।